ठाकरे बंधू म्हणतात की मराठी होणार. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटत आहे. 16 तारखेला काय तुमचा अंदाज काय? तर महापौर उत्तर भारतीत बसेल. ज्यादा नगरसेवक चुन के लाओगे तो बनेगा महापौर. हिंदू समाजाचे महापौर बसतील. देशाचे नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करत आहेत. ज्या प्रकारे आपण बघितलं, काल भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी एक वक्तव्य केलं आणि विरोधकांनी सुद्धा त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. आणि हे वक्तव्य नेमकं त्यांनी कशा पद्धतीने केलं किंवा काय त्यांच्या मागे विचार होता या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कृपाशंकर सिंह आहेत. काल तुम्ही एक वक्तव्य केलं मीरा भाईंदरमध्ये, वाटतं की एवढे नगरसेवक निवडून येतील की महापौर हा उत्तर भारतीय बसेल. काय नेमकं त्याच्यात म्हणणं आहे की उत्तर भारतीय वोटर हे खूप जास्त आहेत मुंबईमध्ये, त्याच्यामुळे नगरसेवक वाढतील असं तुमचं म्हणणं आहे, किंवा तसे उमेदवार दिले जात आहेत हे तुमचं म्हणणं आहे? हा विषय एवढ्या विषयांतर लोक करतात म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटत आहे की राजकारणी आहे की काहीतरी कारणी मतलब कारण शोधतात. आणि मला वाटतं एक 7-8 दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय मोर्चाचा स्नेह संमेलन होता. त्यामध्ये लोक म्हणाले हमारा उत्तर भारतीय कभी बनेगा, हमारा उत्तर भारतीय को मेयर बनवाओ, ये करो. बोला भाई नगर सेवक पहले चुन के लाओ, ज़्यादा नगर सेवक चुन के लाओगे तो बनेगा महापौर. हा विषय एवढा पुरता होता, फाकी काहीच नाही की निवडून आला हे आणा तर महापौर उत्तर भारतीत बसेल. अरे हे प्रोसेस असतात, हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे. हा प्रोसेस पक्षाच्या याच्यावर असतात, ध्येय धोरणावर. आता महायुती पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब नाही आहेत ना आणि बरेच ठिकाणी. रामदास आठवले, हे आपलं महायुती आहे. ज्यावेळी 16 तारखेला निकाल लागतील त्यानंतर हे प्रोसेस असतात, पार्लमेंटरी बोर्ड असतात. तिथे पण आता 16 तारखेचा तुम्ही विचार करताय, 16 तारखेला काय तुमचा अंदाज काय? अंदाज महायुतीचं सत्ता येणार. महापौर कोण बसणार? महापौर ते डिसाईड करतील ना, आम्ही कोण डिसाईड करणार आहे? कारण जो व्हिडिओ व्हायरल केला जातोय विरोधकांकडनं, त्याच्यात तुम्ही असं म्हणतायत की उत्तर भारतीय नगरसेवक हे जास्त संख्येने निवडून येणार आणि महापौर सुद्धा उत्तर भारतीय होणार. यावर उत्तर भारतीय संख्येने नीट ते बाकीचे सगळे केले असतील. असं आम्ही 4 लोक बसले, आम्हाला अरे जेवण झालं तर तुम्हाला मिळतील ना. पण होईल असं? अरे असं विषयच कुठे आहे? नाही, पण होईल का हा असं? प्रोसेस नाही ना, हा प्रोसेस नाही ना. कोणी बोलला तर महापौर होऊन जाईल असं थोडं होतं. मी बोलला माझं उत्तर भारत उद्या बोल दक्षिण भारत असं होतात का? नाही, पण संजय राऊत असं म्हणतायत की भाजपला उत्तर भारतीय म्हणजे मराठी नाही तर उत्तर भारतीय महापौर बसवायचा आहे आणि ते त्याच्यासाठी तुम्हाला समोर केला आहे. आणि भाजपामध्ये मतलब कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, प्रदेश अध्यक्ष कोण आहे, मुंबईचे अध्यक्ष कोण आहे, हे विषय त्यांना विषयांतर करायचे आहे. संजय राऊत राजकारणी आहे, थोडा त्यांची सवय आहे, सवयप्रमाणे बोलतात. माझे मित्र, मी त्याच्यावर टिप्पणी करणारच नाही. का टिप्पणी करायची, मला नाही बोलायचे. आम्ही काल एक व्हिडिओ दिलं, मी सांगितलं की 29 माझ्या अनुभवाने सांगितलं की माझा अनुभव आहे की त्यामध्ये नगरपालिका नगरपरिषद आत्ता निकाल लागला, त्या निकालाच्या आधारावर 29 महानगरपालिकेमध्ये मुंबईसह सगळे ठिकाणी महायुतीचे महापौर बसतील, हा एक अंदाज आहे. त्यात उत्तर भारतीय किती बसतील? उत्तर भारतीय प्रश्न कुठे येतात बाबा? व्हायरल नाही, व्हिडिओ जो व्हायरल झाला त्याच्यात तुम्ही म्हटलात, तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे अजूनही ठाम आहात की तो प्रश्नच नाही उठत ना. असा बोलले आम्ही अरे तुम्हाला हे मिळतील चालतील का, तुम्हाला काही लोकांना उमेदवारी मिळाली तर नगरसेवक होणार, उमेदवारी मिळाली कुठे? बरं, जर उत्तर असं समजूया उत्तर भारतीय मुंबईमध्ये सगळ्यात जास्त निवडून आले नगरसेवक, तर मग विचार केला जाईल भाजपकडनं की विचार, हे विषयच नाही ना. पण तुम्ही हे सांगताय की मराठीच महापौर मुंबईमध्ये होईल. हिंदवी स्वराज स्थापना कोणी केले? छत्रपती शिवरायांनी केले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलत होते. हा हिंदुत्व तुमच्याकडे विकासाच्या कामावर, विकासाच्या नावावर हे निवडणुका होत आहेत आणि त्यामध्ये हिंदू समाजाचे महापौर बसतील. ठाकरे बंधू म्हणतात की मराठी होणार, तुम्ही म्हणताय का मराठी हिंदू नाही का बाबा? ते कुठले आहेत? हिंदूमध्ये मराठी येत नाही का? मराठी मतदारांपेक्षा उत्तर भारतीय मतदार भाजपला महत्वाचे आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधकांना तर काही राहिले नाही ना. नगरपालिका नगरपरिषद निवडणुकानंतर काय राहिलं? मी त्याच्यावर भास करणार. मी एक व्हिडिओ दिले,
माझ्या जे आम्ही बोललो तिथे जे आमची चर्चाचा भाग होता ते गंभीरतेच घ्यायचं काही कारण नाही आहे. कोणी उत्तर भारतीय महापौर बसतील की कोण बसतील हा विषय कृपाशंकरचा नाही आहे. हा विषय आमची लोकशाहीमध्ये पद्धत आहे. आमची मतलब तिथे हे आहे आपला पार्लमेंटरी बोर्ड आहे, संसदीय समिती आहे, पक्ष ठरवतील, नगरसेवक ठरवतील, तिकडे ते प्रोसेस आहे ना. तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे की महायुतीच्या महापौर बसतील, महायुतीला आपण मोठे संख्याने मतदान करा. बरं, नेते सुद्धा हेच म्हणतात की हिंदू महापौर बसेल, हो, काही जण म्हणतात महायुतीचा महापौर बसेल, पण विरोधक म्हणजे ठाकरे बंधू असं म्हणतात की भाजपच्या नेत्यांनी सांगावं की मराठी महापौर बसणार. आशिष शेलार काय बोलले, माननीय मुख्यमंत्री काय बोलले, हिंदू आणि महायुती म्हणते, हां, ते हिंदू महापौर बसेल किंवा महायुतीचं त्यांच्याच विचारांना, त्यांना कोणाचं करून काय पाहिजे. हा काय झालं आता, देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करत आहेत. महाराष्ट्रात नेतृत्व कणखर नेतृत्व, मजबूत नेतृत्व. आता देवाभाऊ म्हणून त्याला हक्का मारतात. मुंबईमध्ये विकास, महाराष्ट्रामध्ये विकास ज्या गतीने चालले यावर मतदान होईल ना. संजय राऊत हे पण म्हणतात की जेव्हा महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात चालेल तेव्हा उत्तर भारतीय नेते सुद्धा येतील, अगदी योगी आदित्यनाथ येतील, तशी प्लॅनिंग सुद्धा चालू आहे. आता संजय राऊतला माहिती असतील, आम्ही त्या प्लॅनिंगमध्ये नाही आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे एक सिपाही म्हणून काम करतो. त्या दिवशी काही लोकांनी चर्चा केली, हा चर्चेचा भाग होता, त्यामध्ये कुठला सिरियसनेस नाही आहे. मला वाटतं की माझी एक हात जोडून विनंती तुमच्या माध्यमातून, मेहरबानी करून मला हे हिंदुत्वला तुम्ही कुठेतरी हिंदी भाषी मराठी भाषी करू नका. मराठी फक्त भाषा नव्हे हो, मराठी संस्कृती आहे. आम्ही जपायच पण जरी आमच्या मतलब मराठी शुद्ध बोलू शकत नाही, पण मराठी भावनेतून बोलतो. वाद तो निर्माण होतोय ना मराठी आणि उत्तर भारत. कशाला काय बोलले मराठीबद्दल, मी काय बोलले? मी जर एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला की ह्या गावात सरपंच झाला पाहिजे, तर गावचे लोक बोलते पाहिजे निवडून द्या गावचे लोक, होईल सरपंच. या विषयांतर कसाल करता? म्हणजे जर मराठी महापौर झालाच भाजपकडनं तर स्वागत आनंद आहे, स्वागत आहे, आनंद आहे, आणि झालंच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठी नाही होणार कुठे होणार हो? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मराठी माणूस नवनाथ कुठे होणार का? नागालँड होणार का? हे विषय कशाला काढायचे? तुमच्याकडे डेव्हलपमेंटवर बोलायचे नाही आहे? तुम्हाला छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराजबद्दल काही बोलायचं नाही आहे? तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट सगळे म्हणत होते, त्यामध्ये पक्षांना बघत होते, आजही मतलब हिंदू हृदय, त्यावर बोलायचं नाही आहे? तुम्हाला डेव्हलपमेंट नकोच आहे? हे कुठला वाद हो? हिंदी मराठी आणि संस्कृत सख्खी बहीण आहेत. हे म्हणजे एक देवनागरी आहेत, एका टाईपवर टाईप आहेत. म्हणणं की तुमच्या याचा विपर्यास केला, तुमच्या ज्या वक्तव्य होते त्याचा विपर्यास केला, चुकीचे. एवढं बोलल्यानंतर काय सांगायचं? हा विषय नाही आहे, हा कुठला गंभीरतेचा विषय नाहीच आहे. आणि कृपाशंकरला जर मराठीबद्दल मला मतलब काय बोलावं हो? मराठी मला रोजीरोटी दिली हो. मराठी मला आम्ही महाराष्ट्राच्या या मराठी संस्कृतीने मला कृपाशंकर म्हणजे कृपाशंकर केले. आणि आपण सांगतो ना की कोणीतरी एक म्हण आहे की हिंदी माझी आई, मराठी माझी मावशी. आईने मला जन्म दिला, पण मावशीकडे सगळे मला तसं आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे की आई मरो मावशी जगभर, कोणी मरू नये. आई जगली, मावशी जगलीच पाहिजे ना हो. आता लोकांना देवकीचं फार आठवण येत नाही, यशोदा म्हणजे फार आठवण, कृष्ण भगवानचे मतलब दोन्ही भाषा सारख्याच आहेत. अरे बाबा, हे भाषेचं कशाला मतलब आम्हाला वाटतं आम्ही हे जर दिले याच्यात काय बोलायचं नाही. आम्ही भाषा जी भाषा आहे ते भाषाचा सन्मान आहेत, राहणार आहे. कृपाशंकर आपल्या आयुष्यात कधीही मराठीविषयी मतलब आदरशिवाय काही बोलू शकत नाही, कधी म्हणत नाही ना. मग मला मराठी संस्कृती म्हणून कृपाशंकर झाले. आणि काय पाहिजे? हे विषय प्लीज करू नका. त्यामुळे होते भाजप नेते कृपाशंकर सिंग, त्यांनी या सगळ्या वादावर आणि ज्यांनी विरोधकांनी पुन्हा एकदा त्या प्रतिक्रिया दिल्या त्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांचं हे म्हणणं आहे की हिंदू महापौर होईल आणि जर मराठी झाला तरी ते स्वागत करतील. शिवाय त्यांचं हेही म्हणणं आहे की जे काही वक्तव्य केलं त्याचा विपर्यास केला आणि त्याच्यावर वाद प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.